हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। नवीन दिवसाची तर मस्त छानची सुरुवात झाली इथे आमची चालली। आता टायमिंग झालाय शुभ दुपार। किती वाजले दादा? टाइम पण नाही पाहिला, 2:15 झालेत। तर आता आमचे काही रेग्युलर ब्लॉग येत नाही, तर तेव्हा म्हटले चला आज थोडासा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा। मी आता जस्ट 1 वाजता बाहेरून जाऊन आले आणि त्याच्यानंतर आता आवरायला घेतले, घरामध्ये कुकर लावले। तर आमचे ते येणार आहेत आज पाहुणे। आता पाहुणे कोण तर पुढे जाऊन तुम्हाला ते समजेल, त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा म्हणजे समजेल की पाहुणे कोण येणार आहे। ह्यांना काही आयडिया नव्हती येणार आहेत, मी अचानक आले म्हटले की पाहुणे येणार आहेत। तिला फोन आला होता ना? मला फोन आला होता। ॲक्च्युली मी बाहेर कामासाठी निघून गेले होते आणि नशीब गेल्यानंतर जवळपास असतानाच मेसेज पाहिला आणि त्यामध्ये कालपासून माझा फोनचा गेला डिस्प्ले, ज्याच्यावर कॉलिंग येते। तर त्यामुळे कॉल वगैरे काही करणं पॉसिबल नव्हतं। व्हॉट्सअप चेक केलं, मी गाडीत बसले, अर्ध्या रस्त्यात गेले आणि त्याच्यानंतर मला मेसेज पाहिला मी व्हॉट्सअपला। तर परत रिटर्न आले। तर चला जास्त बोलत न बसता तर मी स्वयंपाक करायला घेते आणि स्वयंपाक करता करता तुमच्यासोबत बोलते। तर चलो, कुकर झालाय, कणिक उकडून ठेवलं तिथे। आता हा जो टाइम होता तर दुपारचा टाइम होता, 1:30-2 वाजले होते आणि मी निघून गेले होते माझ्या जिथं वर्कआउट आहे तर तिकडे। आणि अचानक मी मोबाईल ऑन केला। माझा प्रॉब्लेम झालाय की माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला आणि त्याच्यामुळे मला त्याच्यावरनं कॉलिंग किंवा काहीच होत नव्हतं आणि डायरेक्टली मग मी मेसेज पाहिला व्हॉट्सअपला। व्हॉट्सअप वेगळ्या मोबाईलमध्ये आहे आणि कॉलिंग एकामध्ये। तर मग मी मेसेज पाहिला की बाबा आम्ही येतोय म्हणून। मग मी निघून गेलेली, पुन्हा रिटर्न आले मार्केटमधून आणि येत असतानाच जे काही लागणारं साहित्य होतं स्वयंपाकासाठी ते घेऊन आले, पनीर, श्रीखंड वगैरे। असं ठरलं होतं की बाबा नॉनव्हेज करू म्हणून, पण झाला गोंधळ असा की मी म्हटलं एकदा पुढे चौकशी करावी की बाबा सर्व नॉनव्हेज खाणारे आहेत का, पण त्यातलं पण एक व्हेज नॉनव्हेज असं होतं आणि आमच्या घरामध्ये पण तेच प्रॉब्लेम होतो, म्हणजे अर्धे नॉनव्हेज खाणारे अर्धे व्हेज खाणारे। मग म्हटले की एखादी व्हेजच बनवावं, तर त्यासाठी तीच इथं माझी तयारी चालली होती। आता सध्याचं जे लाईफ आहे इतकं बिझी शेड्यूल झालेलं आहे की सांगू शकत नाही। असं डायरेक्टली कोणी यायचं म्हटलं तरी म्हणजे मी तशीच पूर्व सूचना देऊन ठेवते, कोणी रिलेटिव्स वगैरे येणार असेल तर, की बाबा मला पहिलं सांगून ठेवा। काय होतं, मी एकदा सकाळची आरवीला स्कूलमध्ये सोडवलं की त्याच्यानंतर मग मी माझ्या कामांना निघून जाते आणि मग तेवढा मला टाइमच भेटायचा, रिटर्न यायला भेटत नाही। मी समजा 12 वाजता घरातून निघून गेले तर मला घरी यायला वाजतात, 5 वाजतात, 6 वाजतात। तर त्यामुळं पण एक बरं झालं की जे 3 वर्षांनी माझ्या घरी पाहुणे येणार होते तर त्यांनी मी जाण्या अगोदर मेसेज पाहिला। तिने फोन केला नव्हता, तिचा रिचार्ज संपलेला होता। तर तिने मला मेसेज टाकून ठेवला व्हॉट्सअपला आणि व्हॉट्सअप ज्या मोबाईलमध्ये चालू आहे तर तो त्यांच्याकडे असतो, तर त्यांनी काही पाहिलंच नाही, ते एवढे काही अपडेट नसतात। तसंच मार्केटमध्ये थोडासा टाइम झाला म्हणून म्हटले एकदा चेक करावं, एका शॉपमध्ये थांबून पाहिलं तर बाबा म्हटले मेसेज। मग तिथून आमची जी पुढे ठरलेली कामं होती ती तिथंच सर्व थांबवली आणि आता इथे निघून आले। घरी आल्यानंतर स्वयंपाक करायला घेतले, म्हटले जेवण करण्यासाठी या म्हणून। तर इथं पहिला कुकर लावून घेतला, त्याच्यानंतर भाजीमध्ये जे काही साहित्य ऍड करायचं होतं वाटाणा पनीरमध्ये ते सर्व ऍड केलं। तर असं, आणि दुसरं असं की बुधवारचा दिवस आला आणि बुधवार म्हटलं की लोणावळ्यामध्ये बहुतेक मी तर म्हणायला 80-90% दुकानं बंदच असतात। एखादं चुकून एखादं दुकानं की जे चालू असेल, मग त्यामध्ये गोल्ड, कपड्यांची दुकानं, त्यानंतर दुसरी गोष्ट की जी भांडी वगैरे असतात तर ती सर्व दुकानं सर्व टोटली बंद होती। तर मग म्हटले आता पहिल्यांदा पाहुणे येणार आहे तर त्यांच्यासाठी साडी वगैरे घ्यायची। आता पाहुणे कोण तर ते पुढे ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल की कोण पाहुणे येणार होते किंवा काय। तर असं इथे सासूबाईंना सुद्धा काही पूर्व सूचना दिली नव्हती की येणारे कोणी म्हणून। डायरेक्टली घरी आल्यानंतर त्यांना सांगितलं। तर इथं म्हटले आपण दोघींनी पटकन स्वयंपाक करून घेऊ, कारण पुन्हा ते आले की मग आपण काय होतं, बाहेरचे माणूस येण्या अगोदर आपलं सर्व आवरून ठेवलं की कसं बरं पडतं। ते आल्यानंतर आपलं स्वयंपाक एक साईडला चालणार, बोलणं एक साईडला। म्हणजे माझं असं आहे की कोणीही जरी पाहुणे येणार असेल तर त्यांनी येण्या अगोदरच सर्व स्वयंपाक रेडी ठेवायला बरं वाटतं। त्याच्यानंतर कसं आपण त्यांच्यासोबत निवांत बोलत बसणार असं सर्व। तर इथं पहिली डाळ फोडणीला घातली, एक साईडला भाजीची तयारी चालली होती। सासूबाईंना तेवढं म्हटले फक्त चपात्या करा, कारण आरवी पण येण्याचा टाइम झाला होता। आरवी येते 3-3:30 वाजता, तर म्हटले ती येण्या अगोदर पण होतं। तर इथं पहिलं सर्व पूर्व तयारी। मी खूप वेळा असं होते काही ठिकाणी पाहुणे गेले नाही म्हणजे असं कोणाचं नाव नाही घेत,
पण आपण गेल्यानंतर स्वयंपाक करायला घेणार किंवा स्वयंपाक करतो, तर मग असं आपल्याला पण असं वाटतं बाबा कधी स्वयंपाक होणार आणि आपण कधी जेवणार, कधी घरी येणार. मग आपण काय करतो की नाही नकोच. तर म्हणजे माझं तरी पर्सनली असं आहे की नेहमी कोणीही पाहुणे येणार असेल तर मी सर्व तयारी पहिलीच करून ठेवते, जेणेकरून त्यांना सुद्धा टाइम जायला नको आणि माणूस कंटाळा करतं मग थांबायला की नको बाबा आता कधी जेवण होणार. आणि एकदा रेडी ठेवलेला असेल तर आपण फोर्स केला तर आपला मान ठेवण्यासाठी का होईना माणूस जेवण करतं. तर मी तसं तिला पूर्वसूचना दिली होती जेवण करण्यासाठी. ह्याच पाहुण्यांचं नाही, पण मला तरी असं वाटते की कोणी येण्या अगोदर आपलं जेवण वगैरे तयार ठेवावं, जेणेकरून आपण त्यांना पुरेसा टाइम देऊ शकतो, गप्पा गोष्टी करू शकतो. आमचा स्वयंपाक सर्व झालेला आहे आणि आमचे पाहुणे सुद्धा आले ते. तर आता पाहुण्यांना भेटवते. ये गा. तर ही आमची पाहुणी मागच्या वेळेस भेटलोय, हिच्या घरी गेले ते आणि आता 3 वर्षांनी ती माझ्या घरी आली फायनली. मागच्या वेळेस पिंपरीला गेले होते तेव्हा हिच्या घरी गेले होते, तर आता आली पिंपरीमध्ये. आणि यांना पण खूप दिवसापासून भेटायचं होतं आहे ना. मला पहिलं आलेले म्हटले कोणती पुण्यावाली का, म्हणजे हा पुण्यावाली. फोनवर बोलायचं नाही त्यामुळे व्हिडिओ कॉलवर नाही बोलणं झालं. तर ती आणली पुण्याली आणि का चांगला खेळतोय आणि ते दिदी तर इथे आजी आली होती, आजीला सुद्धा भेटायचं होतं. तर तिला मी आजीला इथं बोलवून घेतलं आणि ओळखलं असेलच तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा मी पिंपरीला गेले होते तर तेव्हा तिच्या घरी गेले होते आणि बरेच दिवस तिचं पण चाललं होतं यायचं, पण आमचा योग काही जुळून येत नव्हता. जसं की मी मागे पण सांगितलं व्हिडिओमध्ये, आरवी लहान होती त्यामुळे मला जाणं पॉसिबल नव्हतं एवढं पुण्यापर्यंत. आणि त्यानंतर तिचं बाळ झालं, तिला यायला पॉसिबल नव्हतं. आणि श्रीकांतचं झाल्यापासून तर तिचं असं होतं की बाबा आईला भेटायला यायचं आणि बाळ लहान असल्यामुळं तर येणं होत नव्हतं. तर आज ती वेळात वेळ काढून आली होती. तर आजीसोबत तिच्या गप्पा चालल्या होत्या तोपर्यंत आता इथं बऱ्यापैकी माझा सर्व स्वयंपाक झालेला होता आणि आईला सुद्धा सांगितलं होतं की येणार आहे, कारण बऱ्यापैकी फॅमिली सोबत जो बॉन्ड म्हणतो तर तिचा तयार झालेला आहे. म्हणजे माझ्यासोबत तर बोलणं कंटिन्यू आहेच, पण त्याचबरोबर आईसोबत बोलणं किंवा माझ्या सासूबाईंसोबत बोलणं, त्यामुळे तेवढं कम्फर्टेबल आहे आम्ही एकमेकींसोबत. म्हणून मागच्या वेळेस सुद्धा मी तिच्या घरी गेले होते. तर इथं आमच्या चपात्या चाललेल्या होत्या तोपर्यंत आता जेवणाचा टाइम झाला होता बऱ्यापैकी, म्हणून म्हटलं आता डायरेक्टली जेवण करू आणि त्यानंतर आईकडे जाऊ. आईच्या तिकडे काही व्हिडिओ घेत बसले नाही, कारण आईची तेवढी कंडिशन किंवा मनस्थितीच नसते की तिला व्हिडिओमध्ये दाखवावं, किंवा मला तिथे गेल्यानंतर माझी इच्छाच होत नाही की बाबा तिथे व्हिडिओ शूट करावा. तर ह्या सर्व गोष्टी आईची कंडिशन दिवसेंदिवस आहे तशीच आहे. तिला सुद्धा खूप वाईट वाटलं आई बघून, कारण पहिल्यांदा समोर भेटली होती, बऱ्याच वेळा फोनवरती व्हिडिओ कॉलवरती बोलणं झालं होतं, पण तरी सुद्धा म्हणजे पहिल्यांदा समोरासमोर भेटले. आईचं पुन्हा तीच कंडिशन आहे. तर आईचं एक टेन्शनच आहे. त्या विषयाकडे गेले की मी अजून जास्त म्हणतात ना मनामध्ये खच्चीकरण होतं. आणि दुसरं असं की आता 6 महिन्यानंतर जो कार्यक्रम करतात, सामाशी म्हणतात त्याला, आता प्रत्येकाकडे करतातच आहे की नाही माहित नाही, पण आमच्या इथे करतात. असं काही म्हटलं ना तर 2-3 दिवस अगोदर माझ्या छातीवर मला दडपण आल्यासारखं वाटतं. असं वाटतं कधी तो दिवस येतोय आणि पटकन निघून जातोय असं. पण तो विषय आता बाजूला राहिला. आणि तुम्हाला माहिती आहे त्या सर्व गोष्टी ते सर्व मी शेअर करत बसत नाही, मला आवडत नाही, नको त्या गोष्टीचं कंटेंट बनवून तुमच्या समोर मांडायला. तर असं तर तो विषय बाजूला राहू द्या. त्या विषयाकडे गेले की बोलन तेवढं कमी आणि मग पुन्हा त्याच दुःखामध्ये जाते. त्यामुळे मी शक्य तेवढा तो विषय व्हिडिओ मध्ये किंवा तुमच्या समोर टाळण्याचा प्रयत्न करते. आता इथे माझी ताटं भरून झाली आणि त्याच्यानंतर इथं लगेच एक 5-10 मिनिटांमध्ये जेवणासाठी घेतलं, कारण तसाही जेवणाचा टाइम होऊन गेला होता आणि मी त्यांना सुद्धा थांबवून ठेवलं होतं. ते सुद्धा बाहेर जाणार होते पण म्हटले जाऊ नका, थांबा म्हणून. आणि हे सर्व करत असताना इथे आरवी आली, पूर्णपणे भिजून गेली होती. तिला काही घ्यायला जायला भेटलंच नाही त्यांना. तर मग त्यांना दुसऱ्यांसोबत आली होती, म्हणजे माझ्या नंदेची मुलगी एका स्कूलमध्ये आहे तर घेऊन यायला सांगितलं. त्यांचं पण चाललं होतं की कंटिन्यू बाहेर जायचं वगैरे, पण मी काही त्यांना जाऊ दिलं नाही, कारण म्हटले आपल्या इथं काही कोणी रोज येत नाही, कधीतरी पाहुणे येतात, तर तेवढा टाइम आपण त्यांना दिला पाहिजे. तर त्यासाठी त्यांना सुद्धा थांबून घेतलं होतं आणि जेवणासाठी म्हणले आल्यानंतर सोबतच जेवण करा. आणि आता इथं आरवी पूर्णपणे भिजून आली होती. आणि आज ज्या दिवशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्या दिवशी आरवी खूप जास्त तापलेली. आरवीचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, तिने काही थंड खाल्लं तरी ती लगेच आजारी पडते. आणि झालं असं की तिने आता जेवणामध्ये श्रीखंड खाला आणि तिला इतका जास्त ताप भरला.
की तिला म्हणजे डोळाच उघडत नव्हता. जवळजवळ 10 वाजले, 11 वाजले तरी ती जाम झालेली होती. ते तिचं बाळ तुम्हाला दिसत असेल, मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं. तर आता इथं सर्व चेंज आरवीचं केलं आणि आता मी ते जेवणासाठी घेतलं. म्हटले बाहेर जेंट्स जे जेवणासाठी बसले होते तर त्यांचं जेवण झालेलं होतं. तर आता इथं आम्ही बसलो होतो, तर गप्पा गोष्टी करत आमचं इथं जेवण झालं. आणि अशी माझी आज दिवस धावपळ झाली. मी विचार केला की बाबा हिचा व्हिडिओ पाहिला ना, मेसेज पाहिला नसता मी व्हॉट्सअपला, तर मग कसं झालं असतं. कारण मी तर निघून गेले असते आणि काही ठिकाणी असं जायचं असतं की तिथनं मला पुन्हा रिटर्न येणं पॉसिबल होत नाही. आउटसाईड असतात किंवा एकदा आपण काम हातात घेतलं की शक्य होत नाही तिथून आपल्याला लगेच निघणं. तर तेच माझ्या मनाला हुरहुर लागली होती की बाबा ती एवढ्या लांबून आली आणि त्याच्यानंतर समजा मी निघून गेले असते, मेसेजेस नसता पाहिला आणि जरी समजा तिकडनं पॉसिबल झालं असतं यायला, मी काम ठेवून आले असते. तिथलं जो वर्कआउट मला पूर्ण करायचा आहे तो ठेवला असता, पण तेवढं शक्य झालं नसतं की बाबा मला पुन्हा असं प्रॉपर जेवण करणं. आणि आपल्यालाही बरं वाटत नाही की बाबा एवढं लांबून येणार किंवा पहिल्यांदा येणार आणि असं नुसतं चहा पाण्यावरती पाठवणं. तर येत असताना मार्केटमध्ये मी सांगितलं की बऱ्यापैकी दुकानं बंद होती, त्यातलं एखादं चुकून वाकलं असं म्हणतात ना, काही काही जे मारवाडी असतात तर ते काही कामानिमित्त थोडंसं दुकान ओपन करतात. तर असंच एक दुकान मला भेटलं की बाबा मी सकाळी तीच गल्ली आहे तिथं पूर्णपणे गोल्डची किंवा काय, तर ते आले होते. तर त्यांना मी विचारलं की शॉप ओपन आहे का, तर ते म्हटले नाही आज बुधवार आहे, उद्या या म्हणून. तर थोडंसं कन्व्हिन्स केलं, रिक्वेस्ट केलं की बाबा अर्जंट साडी हवी आहे, कारण आमचे तर पाहुणे येणार आहे, बऱ्याचशा अशा गोष्टी सांगितल्या. आणि त्यानंतर मग कसा बसा तो तयार झाला. आणि तिथं पण काही जास्त मला चॉईस बघायला भेटल्या नाही, कारण ते त्यांच्या कामानिमित्त काहीतरी आले असावे, त्यामुळं मोजक्या 2-3 होत्या, त्यातली एक सिलेक्ट केली घाईने आणि तीच इकडे घेऊन आली होती. तर अशा प्रकारे सर्व पाहुणचार केला आपल्या जो मराठमोळ्या पद्धतीने असतो तर तसा. आणि मग इथून पुढे आईच्या घरी गेलो, कारण तिला सुद्धा वेळेत घरी जायचं होतं. तिचं लहान बाळ आहे आणि त्यामध्ये पाऊस इतका चालू झाला होता की बापरे विचारू नका, नॉनस्टॉप 2 दिवस झाले पाऊस चालू झालेला आहे. तर इथं ह्या दोघांचा पण मस्त असा खेळ चालला होता. इथे आता जवळजवळ टाइम झाला असेल 4, 4:30, 5 असंच काहीसा. एवढं काही घड्याळ बघत बसले नाही आणि इथे तिला सोडवत होते आणि मी त्यांच्याबरोबर जाणार होती. तर आरवी सुद्धा माझ्या मागे लागली होती. त्यानंतर मी आईकडे गेले, आईसोबत जरा तिथं टाइम घालवला. जवळजवळ 7 वाजता ती पण बऱ्यापैकी तिथं टाइम थांबली. ती गेल्यानंतर सुद्धा अर्धा-पाऊण तास मी एक्स्ट्रा थांबले आणि डायरेक्टली मग इकडं घरी आले. मग तिथं काही मी व्हिडिओ घेतली नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे. तर आता मी आली आहे घरी आल्यानंतर आता राहिलेला आवरून घेतलं, भांडी वगैरे तशीच ठेवून गेले. ते आईच्या तिथे थोडासा लेट झाला यायला, म्हणजे 1-1.5 तास तिथंच बसून राहिले तर त्याच्यामुळं. आणि असा होता आजचा दिवस. आणि आता इथे आरवी बघा बसली आहे, आरवीला पण नेली होती. आज आरवीचा आराम नाही झाला, झोपली नाही आल्यानंतर. असं बोलतात का? व्यवस्थित बोलतात आरवी, असं उभं राहून बोलतात. ये ना सर्च करते का? हा ना मामा बोलतीये ना. तर आरवी करते सर्च. तिच्या स्कूलमध्ये बोलतात बाबू. हो तुला येतं मग तुझ्या बाकी फ्रेंड्सला? ती ॲक्च्युली ती तिच्या मोबाईलमध्ये सर्च करते, तर त्याच्यासाठी. तर आता घरी आले, दुपारचं काही जेवण राहिलं नाही. आता टायमिंग झाले 8:45 वाजले. तर देवपूजा झाली. ओलं किती झाले खाली, अगदी भांडी असली ना ते सांगितलं ते जाळ्यातल्या वाणीने ठेवलं असेल. तर असं होतं आजचं. आता पुढच्या संध्याकाळचं रुटीन म्हणा किंवा संध्याकाळचे राहिलेली कामं, खूप थकल्यासारखं झाले. तर थोडी बाहेर गेले होते, आल्यानंतर तर तिथं जाऊन आले. तर त्याच्यानंतर आता घरातलं. इथे आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता. आल्यानंतर माझा बराच उशीर गेला. तर काय ना प्रश्न पडू शकतो की आरवी अशी बोलते तरी तू तिला थांबवलं नाही. तर तिचं असं चाललं होतं की जो रिमोट आहे तर तो प्रेस करून ठेवायचा आणि जे आपल्याला हवं आहे तर ते बोलायचं. म्हणजे तिला जेव्हा लहान मुलांची गाणी पाहिजे असेल तेव्हा ती बेबी गेम्स म्हणते. आणि तिच्या स्कूलमध्ये काय आहे की आता राष्ट्रगीत वगैरे म्हणतात आणि ते तिला पाठ करायचं होतं आणि ती तेच सर्च करत होती असं बोलून. नाहीतर ती राष्ट्रगीत बोलत असताना व्यवस्थित उभं राहते, त्याच्याकडे बघत असते. तर असं आता इथे माझा चालला होता संध्याकाळचा स्वयंपाक करण्याची सर्व तयारी.
कसं वाटलं तुम्हाला आज आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधलं पहिलं कोणतरी आपल्या घरी आलं? छान वाटतंय. आणि कोणीतरी आपल्याला मोबाईलवरती बघत होतं आणि ते डायरेक्टली आता एवढ्या आपल्या घरी आलं, समोरासमोर आलं. ते पण असं विचारत आणि एवढा लोणावळ्यातला पाऊस होता. पाऊस त्यांना एवढं माहित नव्हतं का इथे लोणावळ्यात खूप पाऊस असेल म्हणून. त्यांच्या तिकडे नव्हतं वाटतं. आणि तिला आईला पण भेटायचं बरेच दिवस डोक्यामध्ये होतं. तर तेव्हा मग म्हटले आणि अचानकच तिने फोन केला आणि मग आम्हाला पण आनंद झाला चला येणार आहे. आमची काहीच तयारी नव्हती पण तरी त्यातल्या त्यांच्या मदतीने दोघींनी पटापट आवरलं. आणि सध्याची धावपळ वगैरे खूप जास्त आहे त्यामुळे थोडासा माझा गोंधळ उडतोय, खूप म्हणजे कंटाळा येतो. तरी पण चाललंय सर्व. तर आता स्वयंपाक झालाय. तर आता म्हटलं काय करावं, तर भुर्जी करायला घेतली. म्हटलं सर्वजण खातील, माझं काही दुपारच्या भाजीत होऊन जाईल. तर त्या हिशोबाने आता इथं म्हटले बेड आवरावा, पण इथं बेड आवरायला आले मी थोडीशी म्हणजे गोंधळातच पडले. इथं बेडवरती हात लावून बघत होती, इतकी जास्त ओलं बेडशीट झालं होतं. आणि म्हटले बेडशीट तर सकाळीच मी चेंज केले. मला खरंच काही सुचेना की बाबा नक्की काय झाले. मला असं वाटलं आरवी कधी काय होतं फ्रेश झाली ना डायरेक्ट बेडवरती चढती, तर त्याच्यामुळे तिन्ही पायांनी ओलं केलं असेल. पण जरी तिन्ही ओलं केलं तरी मध्यभागी ओलं होईल. हे एकदम काना कोपरा बेडशीटचा तो असा एकदम ओला झाला होता. म्हणजे कोणी म्हणाल की पाण्यामध्ये भिजून काढले का काय. मी तर इतकं गोंधळात पडले. मी आरवीला पण 2-3 वेळा विचारलं की बाबा आरवी तू केलंय का असं म्हणून, तर ती पण म्हणतो ती मामा मी नाही केलं. तिला ओरडले सुद्धा तू की ओल्या अंगाने त्याच्यावरती कशाला चढली. तर असं. तर आता इथं जेवण वगैरे झालं आणि म्हटले भांडी घासून घ्यावी. तर बेडशीट तर खरंच मला समजत नाही. माझी सासू म्हणते की आपण म्हणतो ना शेद आला किंवा पाणी सुटतं, तर तसं पण म्हटले बेडशीटला कसं पाणी सुटणार आहे. इतका वेळ त्याच्यावरती विचार केला. म्हणजे पुढे तुम्हाला दाखवल मी की इतकी जास्त बेडशीट ओली झाली होती. आणि मला वाटत नाही की आरवी त्याच्यावरती एवढी नाचू शकते, कारण घरामध्ये बेडवरती पाणी सांडव, हे कर ते कर असे खेळ शक्यतो ती खेळत नाही. तिला स्वतःलाच आवडत नाही. कारण मी पाहिले की लहान मुलं घरामध्ये पेंट जर केला तर पूर्णपणे खराब करून टाकतात सर्व गोष्टी. पण आमचा आता पेंट केलेला आरवी बिलकुल तिला तशा सवय नाही. म्हणजे आमच्या अगोदरच तिचं असं असतं की मामा खराब होईल, अजिबात भिंतींवरती वगैरे खराब करत नाही. तर असं. तर आता इथं पहिलं मी भांडी घासून घेतली, त्यानंतर किचन वाटा साफ करायला घेतला. इथं आता बऱ्यापैकी जेवण झालं होतं आमचं सर्वांचं. ते एक साईडला जेवण करत होते. आमचे जेवणाचे टायमिंग काही मॅच होत नाही, एक मागे एक पुढे असं सध्या चाललेलं आहे. म्हटले उद्या उपवास आहे तर त्याच्यासाठी व्यवस्थित क्लीन करावा गॅस. कारण गुरुवार म्हटलं की मग पुन्हा सकाळचं एक उपवासाच्या दिवशी वेगळंच वातावरण असतं. तर त्याच्यासाठी इथं गॅस सुद्धा चकाचक क्लीन करून घेतला, जेणेकरून सकाळी डायरेक्टली कामाला लागता येईल. तर ह्या हिशोबाने. आणि इथं आता टायमिंग झाला असेल 11. कितीही लवकर आवरण्याचा प्रयत्न केला तरी संध्याकाळी 11 कसेही माझे वाजतातच. लवकर काही माझं आता होत नाही. असं वाटलं होतं की घरी राहिल्यानंतर सर्व गोष्टी एकदम मनासारख्या निवांत होतील. दुसरी गोष्ट की मी माझ्या कामाला पुरेसा टाइम देऊ शकेल. मला यूट्यूबवरती व्हिडिओ खूप म्हणजे छान वाटतं व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि काहीतरी आपल्या वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी करून दाखवण्यासाठी, पण तेवढा टाइम भेटत नाही. तर असं सध्या चाललेलं आहे. तर मी काय केलं की गॅसचे जे जाळ्या होत्या तर त्या सुद्धा काढून घेतल्या. काय होतं आदल्या दिवशी काही नॉनव्हेज झालं आणि आपण व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं असेल ना, तर आपल्याला पण थोडंसं बरं वाटतं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर. नाहीतर खूप किळसवाणं वाटतं. तर इथं सर्व चकाचक केलं. सध्या भाजी काय बनवावी हा सर्वात मोठा माझ्या पुढे पडलेला असतो प्रश्न. एक टास्कच म्हणावा लागेल. दररोज टेन्शन मध्ये असते बाबा आज काय करू, उद्या काय करू. आणि सध्या पालेभाजी इतकी जास्त महाग आहे. आमच्या इथे मेथीची गड्डी 50 रुपये, 40 रुपये. 40 रुपये एकदम म्हणजे खराब झालेली, थोडीशी सडलेली वगैरे. आता त्यांना तरी काय म्हणायचं म्हणा, सध्या पाऊस किंवा अचानक पडत असलेला पाऊस त्यामुळे भाज्या खूप जास्त महागल्या ते. तर इथे मी डाळ भिजायला घातली. म्हटले असं भाजी नसेल त्या दिवशी काहीतरी वेगळा जुगाड करावा लागतो. आणि किचन वाटा बघा मस्त चकाचक क्लीन झाला. अशा प्रकारे सर्व आवरून ठेवलं ना, मला कुठल्याही प्रकारचं काम किचन असं वाटतं खराबच करायला नको, असं स्वच्छ आणि चकाचक राहावा. तर असं सर्व गोष्टी व्यवस्थित लावून ठेवल्या. संध्याकाळचं हे सर्व आवरून ठेवलं ना की सकाळचं खूप जास्त बरं वाटतं. किती उशीर झाला तरी मी संध्याकाळची भांडी क्लीन घासून ठेवल्याशिवाय झोपत नाही. तर आता अशी झालंय माझं आवरून आणि 11 वाजलेत, अजून व्हिडिओ एडिट करायची. एडिटिंगसाठी मुलगा ठेवलाय पण निम्म्या अर्ध्या मलाच कराव्या लागतात ते, कारण त्याचं कधी येते कधी नाही येत. काही काही व्हिडिओज मला इमर्जन्सी द्यायचे असतात तर त्याच्यामुळं मग जे इमर्जन्सी आहे त्या मी देऊन टाकते. त्याचं वाट बघायचं म्हटलं तर कोणत्याच व्हिडिओ लवकर त्या लोकांना भेटणार नाही. तर असं आणि बरीचशी कामं पेंडिंग आहेत. पण
असाच एक 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 दिवस जातोय. आणि चादरचं खरंच समजत नाही काय झालंय. एकदम ओली पाण्यात भिजलेली चादर कशी असते की तशी झाली. तर आरवीने भिजवली म्हणायला. मी तोच विचार करत होते. तर आरवी समजा इथं मध्ये मध्ये भिजवल, पण ती काना कोपरा सगळी त्याची ओली झाली. काय विषय असेल तसं दाखव. हे बघा पाण्याचा शेत दिसतोय बघ. काय समजत नाही मला काय झालं चादरचा विषय. आरवी तू खरंच पाणी नाही टाकलं का ग आरवी? आरवी हे मात्र काहीतरी वेगळंच घडलं होतं. मी खूप जास्त विचार केला की हा ओलेपणा कशामुळे आला असेल. डायरेक्टली हातावरती पाणी निथळून येणं म्हणतात पिळल्यानंतर, तसं काहीचा प्रकार होता. कारण त्याच्यावरती झोपणं तर आता पॉसिबल नव्हतं. सकाळी जी बेडशीट मी टाकली होती बेडवरती आणि खाली पाहिलं तर बिलकुल ओलं वगैरे झालेलं नव्हतं. पाणी जर सांडलं असेल तर खाली ओलं व्हायला पाहिजे होतं, तर तसं सुद्धा काही झालेलं नव्हतं. मला त्या प्रश्नाचं मात्र काही उत्तर भेटलं नाही. आणि पूर्ण हिथं थोडंसं ओलसर ओलसर वाटलं, पण पाणी ओतून ओलं व्हावं तसं नाही. थोडंसं एकदम खूप जास्त गोंधळात पडले. पण काहीच कोणी म्हटलं नाही की बाबा माझ्या हाताने झालं काही किंवा काय. तर आरवीला पण विचारलं, पण ती पण म्हटले की नाही म्हणून. जर तिने केलं असतं तर ती सुद्धा लगेच बोलली असती. तर आता म्हटले इथं थोडासा आरवीला टाइम द्यावा, थोडंसं तिच्यासोबत टाइमपास करावा, खेळावं. आता 11:30 वाजले होते. आवरता आवरता हा टाइम होऊन जातो. तर असा असतो माझी दिवसभर चाललेला गडबड गोंधळ ह्या सर्व गोष्टी. इथं थोडा वेळ तिच्यासोबत खेळत, तिचं स्कूलमध्ये विचारपूस करत होते की फ्रेंड झाले का किंवा काय, आणि ती सगळं सांगत होती. सध्या नवीन नवीन खेळ खेळत आहे, तर त्यामुळं सकाळचं तिचं आवरलं की मग ती येण्याच्या टायमापर्यंत माझी सर्व गोष्टी आवरून मी ती येण्यापर्यंत माझा येण्याचा प्रयत्न असतो. इकडे ना बाबू, इकडे ना. मम्मा काय सांगते लवकर ये लवकर ये लवकर. अरे अरे मम्माच्या अंगावर नको येऊ. बघ इकडे बघ. मामा काय आरवीचे माझे केस कसे मोठे झाले. पहिली आमच्या टकली होती, टकली आहे ना बाबू, आता वाढले आरवीचे केस. हां माऊ एवढे झाले ना बाबू. तर आता आमची झोपण्याची वेळ. आरवी स्कूलमध्ये काय काय अभ्यास घेतला सांग की बाबू. असं बॅड गर्ल सारखं नाही करायचं. मग मम्मा तुझ्यासोबत खेळणार नाही. याच्या काय काय अभ्यास घेतला तुझा सांग की. टीचर्सनी काय काय सांगितलं ते सांग. सांग की मम्माला. गाणं शिकवलं कोणतं लक्षात नाही. अजून काय काय म्हणलं टीचर्स. आणि टिफिन मग तू एकटीच खाते का तुझ्या फ्रेंड सोबत खाते? फ्रेंडनी काय आणलं होतं टिफिनला सांग की. मग तू एकटीच टिफिन खाली? मग तुझ्या शेजारी कोणच नव्हतं बसायला? होतं. मग ते बसलेल्या फ्रेंड सोबत नाही खाल्ला तू? ओके ओके डन. बरं तुझ्या फ्रेंडचं नाव काय ते तर सांग. तुझी फ्रेंड कोण झाले का? एवढी काही लाजती. आता आरवी आणि मम्मा एक खेळ खेळणार आहे. आणि आता मम्मा जिंकती का आरवी जिंकती बघा बरं का. सांग बघायला. ए माऊला विचार, तुम्ही खेळलाय का हा खेळ म्हणा आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही असा खेळ खेळलाय का छोटे असताना? ओके. आता बघा कोण जिंकतंय. चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, आरवी उड. ठीक. चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, मोर उड, अजून हत्ती. अरे मम्मा झाली. ओके आता अजून डबल. आता मम्मा तुला हरवणार. ओके. चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, घार उड, आरवी उड. हरली हरली. ए आरवी आलेलं कोणीच नाही पाहिलं. अरे मी हिलिओस रे टाक मारू द्या. ही दे टाई. ओके. आता आरवी हरलेली कोणीच पाहिलेलं नाहीये आणि मम्मा कोणाला सांगणार नाही. दे टाई. टाळी दे. आरवीच्या नाव लक्षात नाही म्हणून आरवीला असते का. उद्या मग फ्रेंडला डबल एकदा विचारून ये आणि मग नाव सांग. ओके. सर्व रेड कलरच्या फ्रॉक घालून असतात है ना बाबू. आरवी पण आता 2 बोई घालून जाते है ना बाबू.
तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. असा होता छोटासा ब्लॉग. लवकरात लवकर दुसरा ब्लॉग घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. कारण सध्या अशीच कंडिशन आहे, काही नाही काही प्रॉब्लेम्स, मानसिकता नसणे, बिझी हे तर एक रिझन आहे. बाबा असं थांबा मग बोलते. बिझी आहे हे एक तर मोठं रिझन आहे, पण त्याचबरोबर ह्या बाकीच्या पण गोष्टी आहेत की बाबा तर काही नाही काही प्रॉब्लेम येतात, ते अडचणी का होतं मग मन उडाल्यासारखं होतं. जेव्हा मी जॉबवरनं सुट्टी घेतली तेव्हा असं ठरवलं होतं की आता जास्तीत जास्त ब्लॉग करायचे, कारण मला ब्लॉग करायला आवडतं, छान वाटतं. आपलं काम प्रेझेंट करणं किंवा आपण जे वर्कआउट करतो तर तो सर्व. पण काय झालं की ह्या आजूबाजूला माझ्या ज्या घटना घडल्या त्यामुळे माझे ना पूर्ण थोडीशी स्टेबल व्हायला लागले होते. तर पुन्हा मग ह्या असं प्रकार घडला कार्तिकचा. मग ते पुन्हा मन पूर्ण नाराज होऊन जातं. असं वाटतं या जगण्यामध्ये काही मजाच राहिलेली नाही. असं वाटतं आज बोलते चला ठीक आहे, पुढे काय होईल सांगू शकत नाही असं वाटायला लागले. ते एक म्हणतात ना पहिली जी असं होतं की असं करून दाखवायचं तसं, तर ती जिद्द म्हणा किंवा ती तेवढा उत्साह राहिलेला नाही किंवा काहीतरी असं म्हणून. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या अशाच नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. Bye bye now. गुड नाईट. Good night.